नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आपण आज आंबाड्याची भाजी कशी करायची ते बघू। तर चला आपण साहित्य बघू। तुरीची डाळ 2-3 तास पाण्यात भिजत ठेवावी। अर्धा चमचा हळद, थोडीशी धने पावडर, ठेचलेला लसूण भरपूर घ्यावा व 3 ओल्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार जेवढं तुम्हाला तिखट आवडेल तेवढं घ्यावं। आंबाड्याची भाजी धुवून उकडून घेतलेली आहे, बघा अशा प्रकारे उकडून घेतलेली आहे। आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट अशा प्रकारे स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहे। बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे, ती गरम झालेली आहे, तर त्यात तेल घालू। तेल जास्त घालावं। तेल चांगलं कडलेलं आहे, त्यात आपण लसूण टाकून घेऊ। त्यानंतर त्यात हिंग टाकू। व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आता त्यानंतर ओली मिरची टाकू। व्यवस्थित एकत्र हलवून घेऊ। त्यानंतर धनेपूड, थोडीशी हळद, व्यवस्थित भाजलं की त्यात पालेभाजी टाकू आंबाड्याची। बघू शकता अशा प्रकारे भाजी टाकलेली आहे। आता हे सर्व एकजीव करून घेऊ। हे व्यवस्थित भाजलं की त्यात पालेभाजी टाकू आंबाड्याची। बघू शकता अशा प्रकारे भाजी टाकलेली आहे। आता हे सर्व एकजीव करून घेऊ। झालेलं आहे, आता त्यात भिजलेली डाळ टाकू। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकू। चवीनुसार मीठ टाकू। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊ आणि 1 ग्लासभर पाणी टाकू। गॅस बारीक करून झाकून ठेवू। झाकून ठेवू। 10 मिनिटांनंतर चेक करू भाजी शिजले का नाही। या रेसिपी आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।